आणि आता थेट संसदेबाहेर जाऊयात. विरोधकांची निदर्शनं सध्या सुरू आहेत. जो तमाम सांसद हैं वो हाथ में बंदर का जो वो एक प्रतीक होता है वो पकड़े हुए हैं, जिनसे बच्चे खेलते हैं अक्सर, वो संसद के अंदर है। और दूसरी तरफ अगर मकर द्वार पर आप देखेंगे तो वहां पर सत्ता पक्ष के सांसद हैं। हे दृश्य आपण पाहतोय संसदेबाहेरची दृश्य आहेत. खासदार हे निदर्शनं करताना पाहायला मिळत आहेत. चंदा किसने लूटा है अशा आशयाचे हे पोस्टर्स हातात धरून, बॅनर्स हातात घेऊन घोषणाबाजी करण्यात येते. आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि या दिवशी आज नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. आजचा दिवस हा वादळी ठरण्याची शक्यता आहे. अमित शहा हे आज ज्या घडलेल्या सगळ्या घडामोडी आहेत त्यावर उत्तर देण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आजचा दिवस नेमका काय कसा जातो हे पाहणं महत्त्वाचं आहे. अधिवेशन जेव्हापासून सुरू झालंय तेव्हापासून कामकाज हे वादग्रस्त राहिलेलं आहे. गदारोळ विरोधकांचा पाहायला मिळालाय. सोबतच सत्ताधारी सुद्धा गोंधळ करताना पाहायला मिळालं होतं. आणि आता ही दृश्य आपण पाहतोय संसदेबाहेरची दृश्य आहेत. संसदेबाहेर विरोधक खासदार ही निदर्शनं करताना पाहायला मिळत आहेत. प्रचंड घोषणाबाजी होते. कामकाज सुरू व्हायला काही वेळ आहेत. थोड्या वेळातच संसदेचं कामकाज सुद्धा सुरू होईल. मात्र त्याआधीची दृश्य आपण पाहतोय. संसदेबाहेर हे विरोधक एकत्र जमलेले आहेत आणि सरकार विरोधात घोषणाबाजी होतीये. हातात बॅनर्स घेऊन, पोस्टर्स घेऊन सरकार विरोधात घोषणा देण्यात येत आहेत. नीट पेपर फुटी असो किंवा देणगी चोरी या सगळ्या प्रकरणावरून विरोधक हे संपूर्ण अधिवेशनादरम्यान चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. आणि आज सुद्धा जेव्हा अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे तेव्हा सुद्धा सरकारला घेरण्याचा प्रयत्न हे विरोधक करताना दिसत आहेत. संसदेबाहेर विरोधकांची घोषणाबाजी आपल्याला पाहायला मिळते. थोड्याच वेळात कामकाजाला देखील सुरुवात होईल. आज अमित शहा जंतर मंतरवरच्या लाठीचार्ज संदर्भात नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. अमित शहा संसदेत येत नाहीत अशावरून विरोधकांनी चांगलंच घेरलं होतं. पंतप्रधान अमित शहांनी उत्तर द्यावं. जंतर मंतरवरच्या विद्यार्थ्यांवर जो लाठीचार्ज झाला त्या संदर्भात उत्तर द्यावी, त्या संदर्भात चर्चा व्हावी अशी सातत्यानं मागणी विरोधकांकडून होत होती. आणि आता ही दृश्य आपण पाहतोय. विरोधक या संदर्भात निदर्शनं करताना दिसत आहेत.